धुळे जिल्हा बिबट्याच्या दहशतीने हादरला। साक्री तरुणांवर हल्ला तर दभाशीत 100 जनावरांचा बळी। धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला असून या हिंस्त्र हल्ल्यामुळे संपूर्ण ग्रामीण भाग भयाने ग्रासलाय। साक्री तालुक्यात 2 तरुणांवर जीवघेणा हल्ला झाला असताना शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावात बिबट्याने तब्बल 100हून अधिक पाळीव जनावरांचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले। शिरपुरात एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असले तरी इतर भागात संकटाची तीव्रता कायम आहे। प्रशासनाच्या अनास्थेमुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी आता स्वखर्चाने फलक लावून सतर्कतेचे आवाहन सुरू केले आहे। शेतात जाण्यास मजूर घाबरत असल्याने शेतीकामे ठप्प झाली असून वन विभागाने तातडीने कठोर पावले उचलावीत आणि नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत आहे। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। शिंदखेडा तालुक्यातील आमच्या तापीकाठावरील सुकवत आणि किमान 10 गावांमध्ये त्यात वर्षी, दबाशी, तावखेडा, सुकवत, सुलवाडे, निरगुडी या कमखेडा या भागामध्ये बिबट्याचा सर्रास वापर आम्हाला दिसून येतोय आणि त्याच्यात गेल्या वर्षभरापासून या बिबट्याने आमच्या भागातल्या म्हणजे हरणं असतील, हरणं फस्त केली, रानडुकरं फस्त केले, मोर फस्त केले आणि आता पशु जे आम्ही पाळलेले त्याच्यात गायी, वासरं, म्हैस यांच्यावरती हल्ले करून किमान 100च्या जवळपास पशु आमची बिबट्याने फस्त केलेले आहेत। एवढंच नाही तर गेल्या 2-3 दिवसापूर्वी, 5-7 दिवसापूर्वी वर्षीच्या आमच्या एका मित्रावरती त्याचे परिवारासोबत असताना शेतात कापूस वेचण्यासाठी जात असताना त्याच्यावरती हल्ला करण्यात आला, त्याच्यात तो थोडक्यात बचावला। या सर्व गोष्टीची कल्पना आम्ही वन विभागाला दिली, मुख्य वनरक्षकांना या संदर्भाचं निवेदन दिलं, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली नाही। आम्हाला आता असं वाटायला लागलंय की वनरक्षक आणि वन विभागानं असं ठरवलंय की या ठिकाणी जोवर मनुष्य हानी होत नाही, एखाद्याचा जीव जात नाही, तोपर्यंत ही मंडळी बिबट्यावरती किंवा बिबट्या पकडण्यासाठी कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाहीत असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय। आज आम्हाला मजूर मिळत नाहीये, शेतात पाणी भरण्यासाठी जाता येत नाही, कापूस वेचण्यासाठी, मका काढण्यासाठी आज आम्हाला जाता येत नाही। एक मोठी भीषण समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे।